अधिकारी असो, राजकीय व्यक्ती असो अथवा कंत्राटदार असो, आपली सर्वांची जबाबदारी अशी आहे की अशा पद्धतीनं कोणी काम करू नये. आपली सर्वांची जबाबदारी, हे सगळ्या यंत्रणा का निर्माण केल्या गेलेल्या आहेत? या यंत्रणा एवढ्याकरता निर्माण केलेल्या आहेत की एकमेकाची अडक असो आणि भ्रष्टाचार व्हायला नको. आणि जर सगळ्यांनी मिळून हातात घालून चांगलं काम करण्याची ऐवजी सगळ्यांनी मिळून हातात घालून भ्रष्टाचार करायला लागलो तर मग यंत्रणाच संपून जाईल नाही. आणि म्हणून अशा पद्धतीनं हे सामूहिकरित्या केलेलं जे काही प्रकरण आहे ह्याचं कुणी पाठीशी घालू शकत नाही. यांच्यावर निश्चितपणे आपण कारवाई करायला लावणार. मी काय म्हणतोय, 1 टेबलवरनं जाऊन दे, 10 टेबलवरनं जाऊन दे, नाही तर 100 टेबलवरून जाऊन दे, झालेला हा भ्रष्टाचार आहे. याचं समर्थन कोणीच करू शकत नाही. आणि त्यामुळं याची चौकशी झाल्यानंतर यामध्ये कोणीही दोषी असेल त्यांच्यावरती कारवाई केली जाणार. याला कुणाची मुलाहिजा ठेवली जाणार नाही. की कुणाचाही मुलाहिजा ठेवला जाणार नाही. हा अंतिम शब्द आहे माझा तुम्हाला. कुणाचाही मुलाहिजा ठेवला जाणार नाही. जो दोषी असेल, बघा एकदा कुठंतरी असा दणका द्यावा लागतो तर सुधारणा होईल. आणि प्रत्येक वेळा असं जर करत राहिलं आणि आपण जर मान्यच करत गेलो तर मग हे सुधारणार नाही. हे सापडलेला एकदा ठेचावं लागतं.